नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी गवारची भाजी बनवणार आहे। तर ही गावरान पद्धतीची गवार आहे। या गवारीची भाजी सुक्की करा किंवा मग थोडीशी पातळ करा, एकदम टेस्टी तयार होते। तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, ही गवार आहे ती निवडून घ्यायची आहे। तर गवारीचा जो देठ आहे तो काढायचा आहे आणि या साईडचंही थोडंसं काढायचं आहे आणि याचे आपण असे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत। इथे बघू शकता सर्व गवारीचे मी अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत। तर ही 250 ग्रॅम गवार आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये भरपूर पाणी ओतायचं आहे आणि गवार आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे, म्हणजे याच्यावरची धूळ निघून जाते। अशा पद्धतीने हलक्या हाताने चोळायची आहे आणि याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। गावरान पद्धतीची गवार बनवणार आहे, त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आता मी 1 चमचा तेल ओतत आहे। इथे बघू शकता मोहरी चांगली तडतडलेली आहे। आता मी याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकते। जिरे ही चांगले तडतडलेले आहेत। यानंतर इथे मी आलं लसूण पेस्ट 1 चमचा ठेचून घेतलेली आहे, तर तीही याच्यामध्ये टाकत आहे। तर ही आलं लसूण पेस्ट आहे ती आपल्याला थोडीशी गोल्डन ब्राउन होईपर्यंत कमी गॅसवरती परतून घ्यायची आहे। आलं लसूण पेस्ट ही थोडी परतली की इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे, तीही याच्यामध्ये थोडीशी परतून घेते। अशी तेलामध्ये कोथिंबीर परतून घेतली की त्याचा एक वेगळाच वास येतो। इथे मी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे। ही काश्मीरी मिरची पावडर असते ती कमी तिखट असते। अर्धा चमचा आपलं लाल तिखट। आता हे मसाले आहेत ते परतून घ्यायचे आहेत। यानंतर ही धुवून घेतलेली गवार याच्यामध्ये टाकायची आहे। हलवून घ्यायची आहे गवार अशा पद्धतीने। यामध्ये जे मसाले टाकले आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। यानंतर याच्यामध्ये गवार शिजण्यासाठी पाणी ओतायचं आहे। तर इथे मी थोडीशी अशी सरसरीत भाजी करत आहे। यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे। फुल गॅस करून याला एक उकळी काढायची आहे। इथे बघू शकता भाजीला चांगली उकळी आलेली आहे। आता पूर्ण गॅस कमी करायचा आहे आणि एकदा असं हलवून घ्यायचं आणि याच्यावरती एक झाकून ठेवायचे आहे। कमी गॅसवरती झाकून ठेवायचे आहे। 3 मिनिट झालेले आहेत। आता याच्यावरचं झाकण काढू। एकदा आपण अशी गवार आहे ती हलवून घ्यायची, म्हणजे एकसारखी शिजली जाते। आता मी याच्यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे तो टाकते। बरोबर 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे। आता हे आपण हलवून मिक्स करून घेऊया याच्यामध्ये। आता ही गवार आहे ती आपण न झाकताच शिजवून घ्यायची आहे। अगदी थोडीशी शिजायची राहिलेली आहे।
न झाकता शिजवली म्हणजे याला छान तरीही येईल. 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता गवारीच्या भाजीला किती छान तरी आलेली आहे आणि अगदी रसरशीत अशी गवार तयार झालेली आहे आणि गवार ही चांगली शिजलेली आहे. ही गवार आहे ती जास्त निबार नव्हती, त्याच्यामुळे लवकर शिजली. जर थोडीशी निबार गवार असेल तर थोडा जास्त वेळ लागू शकतो. तर इथे आपली मस्त अशी गवारीची भाजी तयार झालेली आहे. ही गवारीची भाजी आपण चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकतो. इथे बघू शकता अगदी मस्त तयार झालेली आहे गवारीची भाजी आणि अगदी आपल्या उपलब्ध घरातील साहित्यामध्ये छान अशी तयार झालेली आहे. मला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. आता मी गॅस बंद केलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.